कायला बोललेला ते डिझेल आणायला जायचंय मला ट्रॅक्टरला. अरे बाळू तुला किती किती वेळा बोलवलं रा, तू आताशी आलाय. आता तिकडे डिझेल आणू काय तुम्ही बोललेलं येऊ का करू तरी काय करू? हे बी काम महत्वाचं आहे. काय सांगा? आपले ग्रामसेवक भाऊसाहेब आहेत ना, हा त्यांच्याकडे एक चेक आलेला आहे. ते पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती ना ढोलकिया साहेब, हा त्यांनी आपले जे पाटबंधारे आहे ना, आपलं पाटबंधारेचं काम झालं ना जलसंधारणचं, ते काम बघितलं आणि खुश झाले. ते मी काय केलं तर फेसबुकवर पोस्ट टाकल्या होत्या, तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि ते म्हणले तुमच्या कार्याला हातभार लागण्यासाठी मी थोडा एक चेक देतो. तर त्यांनी 2 लाखाचा बेरर चेक दिलाय. आपल्या गावाला 2 लाख रुपये दिले? हा, मी म्हणलं बेरर नका तो अकाउंट पे द्या ग्रामपंचायतच्या नावाने. ते म्हणले आता कुठं अकाउंट पे ते राहू द्या म्हटले, बेरर माझ्या नावाने दिलाय. तर ते ग्रामसेवक कुरिअरने पाठवला, ते ग्रामसेवक भाऊसाहेबाकडे तेवढं घ्या आणि बँकेत टाकून दे माझ्या नावाने. भाऊसाहेबाला फोन केलाय का? हा सांगितलं, ते म्हणले घेऊन जा म्हणून. चालेल येतो घेऊन. जा लवकर जा, महत्वाचा अर्जंट. हा डिझेल टाकावं लागेल सगळ्या जेसीबीला. ना दिन में चैन रातों में आंसू बस रहते आंखों में जो चला गा. बाळ भाऊ कुठे एवढं काय गडबडीत निघलं तर? हटकीला का आयला, माणूस चांगल्या कामाला चाललं का काळ माझं राड गेलंच. तुम्ही आणि चांगल्या कामाला चाललेत. चांगल्या? हा साधा सुद्धा माणूस समजू नको, ग्रामपंचायतचा शिपाई आहे आणि 2 लाखाची जबाबदारी दिली सरपंचानी माझ्यावर, कळलं का? 2 लाख जबाबदारी दिली? बघितलं का कधी 2 लाखाचा चेक? बघू. सरपंचानी मला सांगितलं बाळू ग्रामपंचायत मध्ये जाय आणि ग्रामसेवक भाऊसाहेब कोण चेक घे आणि माझ्या खात्यावर जमा कर दे, इकडं परत हात सुद्धा लावू नको. चल निघ, साधा सुद्धा माणूस नाही आपण. 2 लाखाची जबाबदारी आहे. बर 2 लाख जबाबदारी ह्या माणसं सोपवली. काय पाहतो काय आता चेअरमन, मोबाईल घेण्याशिवाय आपला काय सोशल मीडिया आहे. झालं का तुमचं उचक पाचक करून? मग कुठे गेलतो तू? कुठे गेलतो? तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आणलेली. काय आणली बातमी? ते काहीतरी 2 लाखाचा विषय काहीतरी. ते बाळू भाऊकडे ना कोणतरी 2 लाखाचा चेक दिलाय आणि तो चेक बाळू भाऊ सरपंचाकडे घेऊन चाललाय. बाळाकडे कोण 2 लाखाचा चेक द्यायचं? 2 लाख रुपयाचा चेक? लय भुशारकी सांगत होता मला तो. अरे हा, ते काल परवा आहे ना, कोणतरी आहे ना पुण्याचे एक उद्योगपती आलत गावात आपल्या. ते गावातले त्यांनी सगळे ते काम पाहिले आपले, जलसंधारण वगैरे याचे चालले ना, बांधारे उकरायचे. तर तिने ग्रामपंचायतला 2 लाखाचा चेक दिलाय. ते मी सरपंचाच्या नावाने दिलाय असं मला कळलंय. ते चेक कुठे? बाळूकडे. बाळ्याकडे तुझे? राईट. आणि बाळ्या कुठे घेऊन चाललाय तुझे? ते चालला सरपंचाकडे द्यायला. आता एवढं तर गेलाय, आता क्रॉस झाला मला. असं आहे वय? बाळ्या बाळ्या सरपंचापर्यंत ना किंवा बँकेपर्यंत कुठे जायचं त्याला नाही, सरपंचाकडेच. तो चेक घेऊन नाही गेला पाहिजे. मध्येच बाळ्या गाठायचा, तेवढा चेक आणायचा, काहीतरी करा. तुम्ही चेअरमन काय काळजी करा, 2 लाखांचा विषय आहे. 2 लाख म्हणजे काय छोटे रक्कम आहे का? मोठा टाऊक आहे. करू व्यवस्था 100%. तुम्ही बाकी काळजी करू नका, माझ्यावरती सोपवून द्या. करशील का तेवढं? कामगिरी अशी पार पाडून आलो मी. असा जातो ना असा आहे. काही कर तिकडे बाळ्या बांधून ठेव, नाही तर तिकडे काही कर, पण ते 2 लाखाचं चेक आपल्या ताब्यात आणून दे, मग सरपंचाची माझी. काय विषय नाही, त्यांना गुताड्यात आणू. चल येऊ का? हो तू का ना बाळू पाहिला का आमचा? नाही रखमा मावशी, बाळू आमचा. टच का गरम पंचायतचा केला पचका. हे काढा जाय तिकडं. जिम कोण आहे रे? कोण आहे रे? अरे तो आवाज ओळखा ना का माझा? कोण पाहिजे? अरे तू चेक जमा केला का बँकेत? काय कोण पाहिजे सांग मला. जाऊ बाळू ते डिझेल आणि ते डंपर. अरे काय यार, मला सुधारणा काय चाललंय? अरे ते जेसीबी थांबले डिझेल वाचून. डिझेल गेलं, डंपर गेलं आणि ते जेसीबी गेलं. अरे कुठे गेलं बाळा? तुला कोणी पाजली का काय? माणसा मला घ्या बाळ्यात 10 एकर केली आतापर्यंत प्यायसाठी. बाळू बाळासाहेब, अरे चेक कुठे? चेक कुठे? 2 लाखाचा चेक होता. कोणता चेक? तुला चेक नव्हता सांगितलं का भाऊसाहेबाकडून घ्यायचा? मला आठवणा कोणा चेक सरपंच. अयो आठवणा. अरे काय केलं तू चेकच? त्या कुडात पडला का काय झालं? काहीच कळा ना मला. मी काय तुला सांगितलंय बाबा, मी झक मारलेली परवडला असतं गाड्या. कुठं गाड्या चेक देव? अरे कुठं पडला का काय? बघ घरात बिरात ठेवला काय कुठं?
गुत्त्या प्यायला गेलतो बहुतेक तिथं राहिला सरपंच. मग तू बँकेत गेलास ना चेक घेऊन? नाही ना, ते प्यायला की जावा म्हणलं ना, मग बँकेत चेक जमा करावा. अरे कोणी पाजली ते तरी आठवत तुला? कोणी काय प्या जायची, मी आपल्या पैशाची पेलो. कर तिकडं. आईला 2 लाखाच्या चेकचं वाटोळ केलं. सरपंच थांबा ना, येऊ द्या ना मला. शिरपे आहे तिकडे चेअरमन अरे वा वा वा, आला काय कमलेश, कामगिरी पत्ती केलेली दिसते. अरे वा वा, याला कसा आहे विषय? मित्र कोणाचा आहे शेवट? बघू दे मला. अरे मित्र प्रेम आहे तुझा जरी असला तरी कार्यकर्ता चेअरमॅनांचा आहे. वा वा वा, 2 लाखाचा चेक, ते बी सरपंचाच्या नावाने आणि आपल्या ताब्यात. मग जेव्हा बाळू भाऊच्या इंजिन मध्ये 2 लिटर इंधन ओतलं, मग तेव्हा गाडीने असा स्टार्टर मारला म्हणतो बुर्र. सरपंच त्याला म्हटलं, सरपंचांच्या इथे आयुष्यभर असं काढण्यापेक्षा जरा गावाकडे जा, तिकडे तुमची जमीन बिमन असेल तुकडा विका, आहे तेवढं आयुष्य सुखात घा. खबर यायची सरपंचाच्या नावाने इतका तांडव केला म्हणता, डायरेक्ट चेक कुठं काढून पॅकला काय कळलंच नाही. आणि तिची मेमरी आता एक 8 तास जागेवर येत नसती. जोपर्यंत गाडीतलं सगळं पेट्रोल संपत नाही तोपर्यंत गाडी काय हायवेला रोडला एका साईडला थांबत नसते. आता बरोबर आहे. मी काय म्हणतो चेअरमन, आता चेक तर आपल्याकडे आला, बर काढायचं कसं आता पैसे? आता तिथं सरपंच असल्याशिवाय पैसे निघतील का? तुझी शंका एकदम बरोबर आहे. मग आता हा चेक जरी आपल्या ताब्यात असला तरी ते बँकेत गेल्यानंतर सरपंच स्वतः लागेल, सरपंचाचं आधार कार्ड पाहतील, त्याशिवाय हे 2 लाख मिळणार नाही. पण हे पैसे आपल्याला काढायचेच नाही. हे पैसे काढून करायचं काय? पैसे काढायचे नाही. मग आपल्याकडे काय कमी आहेत का? आता फक्त आपण सरपंचाला विचारायचं, त्या उद्योगपतीने दिलेले 2 लाख कुठे आहेत? बरोबर, कुठे आहेत ते 2 लाख? त्यांच्याकडे चेक नाही, याचा अर्थ सरपंचाने ते डब केले. आता सरपंच आपल्या हातात आला. आता मास्टर पंचाच्या बत्त्या लावायच्या. बात्या अशा बात्या लागेल सरपंचाला फोट वाढायला. चला आता सरपंचाकडे जायचं. हो, लेट्स गो. उठा सावकाश चेअरमन, सावकाश. चला. इथं बसलेत होय सरपंच तुम्ही? इथे आरामशीर बसलेत एकदम सरपंच. आम्ही कुठं नाही शोधलं तुम्हाला, सगळ्या गावात शोधलं, ग्रामपंचायत ऑफिस मध्ये शोधलं, आणि सरपंच कुठं इथं बसलेत. मग काय नाही, हाय जरा थोडीशी चिंता, टेन्शन. अरे आपले सरपंच चिंताग्रस्त होणारच, कधी नाही ते काम असं केलंय, त्यामुळे चिंता ते होणारच. बरं, आम्ही तुम्हाला गावचे एक नागरिक म्हणून, आदर्श नागरिक म्हणून, तू जरा नाही का आदर्श, तुम्हाला जाब विचारायला आलो सरपंचांना. काय विचारान जाब? काय ते काल म्हणे आपल्या गावात कोण उद्योगपती येऊन गेले आणि त्यांनी आपल्या गावाला 2 लाखाचा चेक दिलाय. हा, तो निधी दिलाय आपल्या. निधी दिलाय. हा, ते जलसंधारणाच्या कामाचं. हा, तर 3 तास झाले डिझेल वाचून आपले डंपर, आपले JCP पोकलँड तसेच नदीत म्हणजे उन्हात तळपत येत. तर ते निधीचं काय झालं? त्यांना डिझेल नको का? अहो, त्या बाळूकडून चेक गहाळ झाला, त्याच्यामुळेच आमचे चाललेत प्रयत्न आता शोधायचे, नाही तर दुसरा चेक घ्यायचा. चेअरमन 2 लाखाचा चेक? अरे ज्या सरपंचाच्या खिशातून 1 रुपया कधी गाळ नाही झाला, त्या सरपंचाकडून 2 लाख. अहो, ही थाप दुसऱ्याला द्यायची. सरपंच, तुम्ही 2 लाख गाळ केले, तुम्ही तुमच्या ते 2 लाख बाळूच्या हातातून डायरेक्ट तुमच्या घशात घातले. 2 लाखाचा तुम्ही घोळ केलेला आहे. आम्हाला हे मगाशीच कळले. आम्ही सगळ्या व्हॉट्सअपवर टाकलंय, फेसबुकला टाकलंय, सरपंचाने 2 लाख घशात घातले. बघा व्हॉट्सअप बघा एकदा. तुम्हाला काही वाटायला पाहिजे चेअरमन, थोडा तरी दम काढायचा. तुम्ही ते चेक शोधायचं काम चाललंय आमचं. चेक शोधलं, दाखवलं, चेक सापडला ना, दाखवलं तुम्हाला मी. कधीच सापडत नसतो तो चेक. तुम्ही 2 लाख गावाला माहित व्हायच्या तुम्ही खाल्लेत. आता आम्ही या सगळ्या गावात वरडून सांगणार. ते काय म्हणते त्याला, पत्रक, पॅम्पलेट वाटायचे, सोशल मीडियावर अकाउंट करून सगळीकडे सांगायचं. मी तर आता लाऊडस्पीकर हातात घेणार आहे आणि दौंडीच देणार आहे सगळ्या गावात की सरपंचाने भ्रष्टाचार केलाय, सरपंचाने लगेच राजीनामा द्यावा, तुम्ही एकदम पदावर लायक माणसं नाहीत. उद्या तुमच्यावर काय ते अविश्वासाचा ठराव ग्रामपंचायतीत आणि सुट्टी तुम्हाला. आता चला पुढच्या कामाला लागू आपण. 2 लाख तुम्हाला पचू देणार नाहीत आम्ही. तुम्हाला मी काय सांगितलं ऐकणारच नाही म्हटलं, आता मी तरी काय बोलणार? काय शंकर तात्या लय निवांत बसले तुम्ही? बसलो निवांत.
तुम्हाला कळलं का एक काय हो आपले सरपंच नाही भाई आपल्या गावातले हा किरण बिरड 2 लाख रुपयाचा गाळा केलाय 2 लाख रुपये खरं ग्रामपंचायत मध्ये खाल्ले ना 2 लाख रुपये असं आहे होय. आता तुम्ही एक काम करायचं हा. ठ्या ठ्या करायची सगळ्या गावात बरं बरं आता सगळ्या चालेल. भेटन त्याला सांगायचं का 2 लाख खाल्ले 2 लाख चालेल चालेल पक्की सांगतो. खबर आहे पक्की हा ह्या आळी खालच्या आळीपासून थेट वरच्या आळीपर्यंत. शाळेपर्यंत खबर देतो मी हा चालेल हे असं काम पाहिजे हा. सरपंच काय भानगड होती व्हॉट्सअपला बघितलंय काय बघितलं ते 2 लाखाचं तुम्ही काहीतरी घोळ घातला आणि 2 लाख घातला. घंटे तुला असं वाटतं का मी केलं असेल म्हणून? नाही मग काय तर जाऊ दे, लोक बोलणारे बोलतच, आपण कोणाच्या तोंडाला हात लावणार आहेत? हा ना राव. तुम्हाला काही संशय ऐकून काय संशय त्या बायाने चेक हारेला, काय संशय घेतो कोणावर? आणि जरी कोणी काही केलं असेल त्याच्या मागे नक्की त्या चेअरमनचा हात असं दुसरा कोणाचाच नसणार आहे. मला तो डाऊट येतोय. हे बघा असे न तसे 2 लाख गेलेच आहेत. तुम्ही मला 5,000 रुपये द्या. चेअरमनकडे जर चेक असन आणि चेअरमन जर या डावात सहभागी असन, चेअरमन स्वतःहून 2 लाखाचे चेक घेऊन तुमच्याकडे येते. काय करणार आहेस असं? तुम्ही 5,000 तर द्या. आगे आगे देखो आता घ्या. काय जास्त उलट डोक्याला शिन वाढ असं काम करू नका. अजिबात नाही. ठीक आहे, जा घेऊन 5,000 रुपये. अरे एक कुठाना झाला करायला गेलं एक का दुसरंच अंगावर येते कोण झाला आता हा चेअरमनच बोल. हा ते मेसेज होय. अहो नाही अहो मी झोपलेलो होतो, कोणीतरी मोबाईल घेतला माझा, मला वाटतं प्रेम कांबल्यानेच घेतला असेल. ते मेसेज चुकून कुणीतरी माझ्या मोबाईल मधून टाईप केलाय. हा त्याच्याशी माझा काही संबंध नाही. अहो तुम्ही ऐका ना, सरपंचासारख्या माणसावर मी असा आरोप करीन वय? अहो सरपंच म्हणजे आपला एकदम चांगला माणूस, देव माणूस आहे सरपंच म्हणजे. चुकून सुद्धा मी सरपंचावर असा कधी आरोप करीत नाहीत. नाही आमचं काहीही म्हणणं नाही. सरपंच अतिशय योग्य प्रकारे ग्रामपंचायतचा कारभार चाललाय. आम्ही ग्रामपंचायतीत लक्ष देत नाही, सरपंच सोसायटीत येत नाहीत अजिबात नाही. आणि सरपंच आमचे एकदम परमस्नेही आहेत, लहानपणापासूनचे आमचे लंगोटी यार आहेत. हा अजिबात नाही. ते चुकून पडलेला मॅसेज आहे, तुम्ही पण दुसऱ्यांना सांगा तो चुकून पडलाय म्हणून. बरोबर. हा सरपंचाने घोटाळा केला. ओ चेअरमन काय ग्रुपला? अरे तू सरक तिकडं. ते लय मोठा घोटाळा झालाय. काय झालं? ते चुकून आमच्याकडून पोस्ट पडली ग्रुपवर. आमचा गैरसमज झाला होता की सरपंचानी 2 लाख खाल्ले, सरपंचानी गावाचे पैसे खाल्ले. पण तसं काही नाही. सरपंच अतिशय चांगला माणूस आहे, दानशूर माणूस आहे. सरपंचाकडून अशी चूक होणार नाही. तेवढा मला डिलीट करून दे. मी तेच म्हणतो, हे बाकीचे कमेंट बघा ना. नाही मलाच टाकायचंय ते. आता याच्यावर टाक, आता तू टाईप करून दे बरं मला. हे बघा आता हे बाकीचे लोक काय म्हणून राहिले, सरपंच असा माणूस नाही, सरपंच असा माणूस नाही. पण ते सरपंचावर तुडली टाईप कर. काय करू आता? मी चेअरमन दिलगिरी व्यक्त करतो की चुकून माझ्याकडून गैरसमज झाल्यामुळं सरपंचावर मी जे आरोप केलेत ते मागं घेत आहे. घडल्या प्रकारात सरपंचाची काहीही चूक नाही. आमचाच गैरसमज झाल्यामुळं, एका चांगल्या माणसावर आम्ही आरोप केल्यामुळं आम्ही गावाची माफी मागत आहोत. बस माफी मागत आहोत. ओके सांगू का? हा ठीक आहे. ओके. अरे चाल बरं झालं. सरपंचासारख्या माणसावर काय चूक केली आम्ही? असं काय तुमच्या असं काय निदर्शनास आलं होतं? नाही अरे गैरसमज झालता आमचा. उगाच सरपंच कुठे? अरे ते माणूस आहे ना. माणूस आहे त्या माणसा तीळ मात्र तरी शंका आहे का कोणाची गावात? आम्ही राजकारणातून मनात असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर आरोप केलाय. पण माणूस तसा नाही, चांगला माणूस. कसं आता विरोधक असल्याशिवाय विकास होत नाही गावचा. पण चला आम्ही येतो त्यांच्याकडे. या मी तो बाकीच्या लोकांना बी देतो उत्तर. ए कमले अरे चेअरमन काय डोक्यात लागलं का? डायरेक्ट माफी ना टाकला राव ग्रुपला. बघ हो मी चेअरमन माफी. अरे काय विषय आहे? डोक्यात लागलं का रे चेअरमन खरंच? आता आपण एवढे मेहनत इकडे काय भानगड आहे ग्रुपवर? अरे ते तुम्हाला सांगायचं होतं. ते काय झालं ते आपल्याकडून चुकून झालं. असं नको चुकून झालं? एवढा सगळा कुठं नाही केलं, तो काय केलं मग आपण?
अरे झालं कुठे अशा चांगल्या माणसावर कुठे आरोप करायचे असते रे. सरपंच का चांगल्या माणूस आहेत का तुम्हाला माहितीये. जाऊ दे, राजकारणाचा विरोध तेवढ्यापर्यंत विरोध असतो, पण बरं आहे ते माणूस सरपंच सांभाळतोय, सरपंच पद मी सोसायटी सांभाळतोय, कशाला एकमेकाच्या याच्यात पाय घालायचा. चेअरमन डायरेक्ट चॅनल बदलतो राव. नाही त्यासारख्या चांगल्या माणसावर कुठे आरोप करीत असतील का. दुसरा माणूस असतं तर आम्ही बघितलं असतं. आमचा बालमित्र आहे, आमचं मन बदललं. चेअरमन अरे नाही ते मागाचा विषय सोडून द्या. काय भानगडी अवघडच राव. आता काय खाकुरे काढा आले काय तुम्ही परत. तसं नाही सरपंच, तुमचं असं दुःखी मन, तुम्ही असं दुःखाच्या अवस्थेत पाहिले बसलेलं पाहून चेअरमनला सुद्धा दुःख होत आहे. काय आरोप केले आम्ही सरपंचावर, आम्हाला अजिबात सहन होत नाही. आणि सरपंच एवढेही आरोप करून तुमची मनस्थिती अजिबात ढळलेली नाही. तुमचे सगळे इंद्रिय तुमच्या ताब्यात आहेत. तुम्ही रागाची लक्ष्मण रेषा अजून ओलांडली नाही. हा गुण तुमचा वाखाणण्याजोगा आहे. आणि तो गुण खरोखर आमच्यासह सर्व राजकीय नेत्यांनी गावातील स्वीकारण्यासारखा आहे. याचं खास कौतुक करायला आम्ही इथं तुमच्यापर्यंत आलो. प्रस्तावना संपली. हो, आता मुद्द्याचं बोला. मुद्द्याचं असं की आम्ही तुमच्यावर मगाशी चुकून आरोप केले. अतिशय दुःख होऊन आमचं हृदय द्रवलं सरपंच, द्रवलं, एकदम पाणी झालं. आणि आम्ही हा 2 लाखाचा चेक तुमच्याकडे घेऊन आलो. ग्रामपंचायत चेक आहे तुमच्याकडे कसं काय आला. त्याचं झालं असं, आता हे वाऱ्या वावधानाचे दिवस, काळं कुट्ट आभाळ येतंय, विजा चमकत्यात, तुफान सुटतंय. असंच एक तुफान सुटलं खाळसाळ साळसाळ असं, आणि ते बाळूच्या खिशातून नेमकं हा चेक उडाला आणि उडत येऊन आमच्या गोठ्यात पडला. मग आम्ही पाहिलं कोणाचं बरं पत्र हे, आणि मग आम्ही आत खोललं. अरे वा, हे तर 2 लाखाचा चेक सरपंचाचा डायरेक्ट. आणि आम्हाला आमची चूक लक्षात आली. अरे देव माणसावर आम्ही एवढा आरोप करावा, आम्हाला फार वाईट वाटलं. चट्ट दिवशी आम्ही आमच्या गाडीला किक आणली आणि खट्ट दिवशी इथं आलो, आणि हे तुम्हाला 2 लाखाचा चेक. आणि अजून एक आनंदाची बातमी, उद्या आम्ही तुमच्या ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये येणार आणि 51,000चा चेक आमच्यातर्फे तुमच्या ग्रामपंचायतला तुमच्याच नावाने बिअरर देणार. अरे बापरे चेअरमन, ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून आम्हाला ही काही गोष्टीची अपेक्षा नव्हती, पण अनपेक्षित असे काही काम होतात, जुने काम कामी येतात, आणि असं काहीतरी समाजकार्य करावं लागतं. आमच्याही एका समाज सुधारकाने असे कान आणि डोळे उघडले, त्याच्यामुळं आम्हाला ही परिणिती झाली आणि आम्ही इथपर्यंत आलो. ठीक आहे, आम्ही त्या समाज सुधारकाचे दोन्ही चरण धुवून आम्ही त्याचं अमृत प्राशन करणे आम्हास योग्य वाटत आहे. कोण आहे तो समाज सुधारक. त्या समाज सुधारकांनी त्याचं नाव गुप्त ठेवायला सांगितलंय, आम्ही सुद्धा गुप्त ठेवलंय. आता येतो. धन्यवाद. हे चेअरमन एवढं कसं बदललं बा सरपंच भेटला चेक. हे काय म्हणलं होतं की नाही. अरे घंटे तू केलं काय पण. अरे ह्यो गडी डायरेक्ट गुडघरच आला. सांगण्यापेक्षा बघता का. दाखवतोस, दाखव. प्रदीप लाव रे तो व्हिडिओ. कस काय, आता बरेच कमेंट झाल्यात ग्रुपवर. अरे काय गंठन, बरा झाला सगळे भेटले, तूच भेटला नव्हता. मग ग्रुप वाचतो का नाही जरा सध्या गावात काय चाललंय. हा बघितलं. मग त्या तुमच्या सरपंचाचा चेक सापडला का नाही 2 लाख रुपयाचा. चेक नाही सापडला बरं का. आणि दुसरीच गोष्ट मला सापडली. खजिना बिजिना सापडला का काय एखादा. खजिनाच म्हणावं लागल. काय सापडलंय तुला. बघा हा फोटो बघा आणि ऑडिओ क्लिप ऐका. अय घंट्या, कुठून आणला तू हे फोटो. तुम्हाला काय करायचंय. अरे नसल्या उद्योगात कशाला घुसत असतो रे तू हे. मग ते सरपंचाचा 2 लाखाचा चेक परत द्या, नाही तर दुसऱ्या मिनिटाला फोटो, ते ऑडिओ क्लिप सगळं गाव. ऑडिओ क्लिप काय आणली तू. ऐका ना. कुठे आहे ती. अरे तू त्या सुंदर पर्यंत पोहोचला का. मग अरे तुला एवढे कुटाने येतात कुठून. तुम्ही आहे ना सरपंच चेकचे 2 लाख देऊन टाका, नाही तर दुसऱ्या मिनिटाला फोटो ऑडिओ क्लिप अख्ख्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि चेअरमन बाईच्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला सेंड होतो. तू हाय आमच्याकडे चेक ठेव, हे 2 लाखाचा चेक धर आणि तेवढं डिलीट कर. तुम्ही तुमच्या हातात नेऊन द्यायचं, पण ते डिलीट कर. तुम्ही नेऊन दिल्यावर मी लगेच डिलीट मार. आणि ते ग्रुपवर आणि ते चेअरमन बाईला टाकू नको तू. नाही टाकत. कुठं पोहोचत राव तू ये.
अरे काय घंटे हे फोटो ऑडिओ क्लिप पण ती कुठून आणले तू? अहो ती चेअरमन आहेत ना, एका कला केंद्रावर जात असते ती मला खबर होती. बर मग मी तुमच्याकडून 5,000 घेतले. हा त्या 4,000 रुपयाचा भरजरी शालू घेतला. बर त्या कला केंद्रावर गेलो, हा त्या बाईला भेटलो, हा त्यांना म्हणलं मला चेअरमननी पाठवलंय आणि चेअरमननी तुमच्यासाठी हा शालू पाठवला. बर ती लिहाव चेअरमननी काही फोन नाही केला काही नाही. अहो म्हणलं हे सरप्राईज आहे. अच्छा तिला शालू दिला आणि तिला म्हणलं तुमचा मोबाईल द्या, हा मी चेअरमनला फोन करून सांगतो की आम्ही शालू पोच केला म्हणून. बर 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 तिने माझ्या हातात मोबाईल दिला आणि ती शालू उचकीत बसली तर तिच्या मोबाईल मधले ते व्हिडिओ क्लिप, फोटो, ऑडिओ क्लिप सगळा डाटा माझ्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर. आयला घंट्या लयच पुढचा खेळा राव तू. आता मी काय म्हणतो, हा आता मला 10,000 रुपये द्या. कशाला? त्या बाईला आहे ना एक मुलगा आहे, हा तो मुलगा पुण्याला शिकायला आहे बर आणि त्या मुलाचा सगळा शिक्षणाचा खर्च चेअरमन करतात. आता ह्या गोष्टीचा मला सगळा शोध घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्ही मला 10,000ची स्कॉलरशिप द्या. हा